हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर ई-लर्निंग यूट्यूब चॅनल. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचे आपल्या या ई-लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या पुस्तकातील 2.3 मार्क ट्वेन हा लेसन अभ्यासणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा तुमच्यासाठी शैक्षणिक व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. सो माय डिअर स्टुडंट्स, लेट्स गो टू स्टार्ट टुडेज स्टडी युनिट 2 लेसन नंबर 2.3 मार्क ट्वेन, द लेसन फ्रॉम 9th क्लास English textbook. Title of the lesson is Mark Twain. Mark Twain was the pen name of Samuel Langhorne Clemens, a popular American writer. मार्क ट्वेन हे लोकप्रिय अमेरिकन लेखक सॅम्युअल लॉंगरन क्लेमेन्स त्यांचे टोपण नाव. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल अँड अदर रायटिंग. विनोदी कथा, कादंबऱ्या आणि इतर लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. हिज रेडी विट्स शोन थ्रो एव्हरीडे कन्व्हर्सेशन. रोजच्या संभाषणातही त्यांचे मार्मिक शैलीचे दर्शन घडत असे. मेनी अनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड अँड एन्जॉय इव्हन टुडे. अनेक्डोट्स मीन्स मनोरंजक प्रसंग. मार्क ट्वेनविषयीचे अनेक किस्से, कथा आजही सांगितल्या जातात आणि त्याचा आनंद घेतला जातो. It should be noted that he was a great defender of human values like liberty, equality and fraternity. Liberty means state of being free म्हणजे स्वातंत्र्य. Fraternity म्हणजे being brotherly म्हणजे बंधुत्व आणि equality म्हणजे समानता. हेही नमूद करायला हवे की ते स्वतः स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यासारख्या मानवी मूल्यांचे मोठे समर्थक होते. ही अपोज वॉर्स अँड इम्पेरियलिझम अँड सपोर्टेड द कॉज ऑफ लेबरर्स अँड ऑफ द ब्लॅक पीपल इन हिज कंट्री अमेरिका. इम्पेरियलिझम म्हणजे काय तर मेकिंग ऑफ एम्पायर्स म्हणजे साम्राज्यशाही. युद्ध आणि साम्राज्यवाद यांना त्यांचा विरोध होता आणि त्यांच्या देशातील म्हणजेच अमेरिकेतील कामगारांच्या आणि कृष्णवर्णीय लोकांच्या हितासाठी त्यांनी कायम पाठिंबा दिला. गिव्हन बिलो आर सम अनेक्डोट्स फ्रॉम हिज लाईफ अँड सम कोटेशन्स फ्रॉम हिज स्पीचेस अँड रायटिंग्स. मग विद्यार्थी मित्रांनो, या पाठात नेमकं काय सांगितलंय तर त्यांच्या जीवनातील काही घटना आणि त्यांच्या भाषणातील व लिखाणातील काही उतारे येथे दिलेले आहेत. सम अनेक्डोट्स. मग नेमके कोणते किस्से आहेत ते आपण पुढे बघू. वन डे ड्युरिंग अ लेक्चर टूर, मार्क ट्वेन एंटर अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेव. एके दिवशी व्याख्यानाच्या दौऱ्यावर असताना मार्क ट्वेन एका स्थानिक न्हाव्याच्या दुकानात दाढी करण्यासाठी गेले. दिस ट्वेन टोल्ड द बार्बर वॉज हिज फर्स्ट व्हिजिट टू द टाउन. त्या शहरातल्या ते प्रथमच भेट देत असल्याने ट्वेन यांनी त्या न्हाव्याला सांगितले. बघा विद्यार्थी मित्रांनो, मग तिथे नेमकं काय किस्सा घडला. यू हॅव चूजन अ गुड टाईम टू कम, ही डिक्लेअर. इथे येण्याकरता तुम्ही अगदी योग्य वेळ निवडली आहे, त्याने सांगितले. ओ, ट्वेन रिप्लाइड. लगेच ट्वेन त्याला म्हणाला, खरेच. मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट. आज रात्री म्हणजे संध्याकाळी मार्क ट्वेन इथे व्याख्यान देणार आहेत. यू विल वॉन्ट टू गो आय सपोज. तुम्हाला तिकडे जायला आवडेल असे मला वाटते. आय गेस सो. त्यावर मार्क ट्वेन काय म्हणाले, मलाही वाटते. हॅव यू बॉट युअर तिकीट एट. तुम्ही तिकीट काढले आहे का. नो नॉट एट. अजून नाही. वेल इट्स सोल्ड आउट. यू विल हॅव टू स्टँड. खरे म्हणजे सर्व तिकिटे विकली गेली आहेत, त्यामुळे तुम्हाला आता तिथे उभं राहावं लागेल. जस्ट माय लक. माझे नशीब. सेड ट्वेन विथ अ साय. आय ऑलवेज हॅव टू स्टँड व्हेन दॅट फेलो लेक्चर.
माझे नशीब सुस्कारा टाकत ट्वेन त्याला म्हणाला, ती व्याख्यान देते तेव्हा मला नेहमीच उभे राहावे लागते. म्हणजे ती व्यक्ती म्हणजे कोण? तर मार्क ट्वेन. म्हणजे मार्क ट्वेन स्वतः जेव्हा व्याख्यान देतात तेव्हा साहजिकच त्यांना काय राहावं लागतं, तर उभं राहावं लागतं. पुढचा किस्सा बघा काय. मिसेस स्टोव वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा वन मॉर्निंग अँड क्लेमेन्स द यंग मार्क ट्वेन रॅन ओव्हर अर्ली टू से गुड बॉय. एके सायंकाळी श्रीमती स्टोव फ्लोरिडाला जाण्याकरिता निघाल्या होत्या आणि क्लेमेन्स म्हणजे लहानपणीचा जो मार्क ट्वेन असतो त्याचा निरोप घेण्यासाठी घाईघाईने आला. ऑन हिज रिटर्न मिसेस क्लेमेन्स रिगार्डेड हिम डिसअप्रूव्हिंगली. आणि तो परत जाताना त्यांनी नापसंती दर्शवत त्याला विचारले, वाय शी सेड यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय. तू कॉलर आणि टाय का घातला नाहीस बरे? ही सेड नथिंग. तो काहीच म्हणाला नाही. बट वेंट अप टू हिज रूम, डीड अप these items in a neat package and sent it over to Mrs. Stowe by a servant with a line. मात्र वर आपल्या खोलीत जाऊन त्याने त्या वस्तू व्यवस्थित पॅक केल्या आणि एका नोकराच्या हाती त्या मिसेस स्टोव यांच्याकडे पाठवून दिल्या. आणि त्याचबरोबर एक चिठ्ठी त्याने मार्क ट्वेनने त्या नोकरासोबत दिली. त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं होतं, हिअर विथ रिसीव अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. म्हणजेच माझ्यातील उर्वरित भागाचा स्वीकार करा. वन डे हेनरी अरायव्हिंग इन द मिडेस्ट ऑफ टेलिंग मार्क ट्वेन अ ह्युमरस स्टोरी ॲब्रुटली स्टॉप अँड एक्झामाइन हिज फ्रेंड्स फेस. एके दिवशी मार्क ट्वेन एक विनोदी किस्सा सांगत असताना हेनरी आयर्विंग अचानकमध्ये थांबल्या आणि आपल्या मित्राचा चेहरा निरखून त्यांनी विचारले, यू हॅवंट हिअर्ड धिस हॅव यू. तू ही गोष्ट याआधी ऐकली नाहीस? ही आज ट्वेन ॲश्युअर हिम दॅट ही हॅड नॉट. मग ट्वेनने काय सांगितलं तर नाही. त्याने त्याला नकार दिला. वेन सम टाईम लॅटर आयर्विंग अगेन पॉज अँड अगेन पॉज द क्वेश्चन, ट्वेन अगेन रिअश्युअर्ड हिम. देन अप्रोचिंग द क्लायमॅक्स आयर्विंग ब्रोक ऑफ वन्स मोर. थोड्या वेळानंतर जेव्हा आयर्विंग पुन्हा थांबले आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला तेव्हा मार्क ट्वेनने परत तेच उत्तर दिले. पुन्हा शेवट आलेला असताना आयर्विंग थबकले. आर यू क्वाईट शुअर यू हॅवंट हिअर दिस? ही डिमांडेड सस्पिशियसली. आयर्विंग थबकले आणि संशयाने पुन्हा विचारले, तुला नक्की ही गोष्ट माहीत नाही? आय कॅन लाय वन्स, ट्वेन फायनली रिप्लाइड. एकदा खोटे बोलू शकतो, ट्वेनने शेवटी उत्तर दिले. आय कॅन लाय ट्विस फॉर कर्टसी सेक, बट आय ड्रॉ द लाईन देअर. शिष्टाचार म्हणून मी 2 वेळा खोटे बोलू शकतो, पण तेवढ्यावर मात्र मी थांबतो. आय कांट लाय द थर्ड टाईम ॲट एनी प्राइस. आय नॉट ओनली हिअर द स्टोरी, आय इन्व्हेंटेड इट. कुठल्याही परिस्थितीत मी तिसऱ्यांदा खोटे बोलू शकत नाही. मी ही गोष्ट ऐकलीच नाही, तर मीच ती रचलेली आहे. असे बरेचसे किस्से मार्क ट्वेन यांचे आहेत. मार्क ट्वेन वन्स प्रपोज अ प्लॅन फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ इंग्लिश स्पेलिंग. एकदा मार्क ट्वेन यांनी इंग्रजी स्पेलिंग सुधारण्यासाठी एक योजना मांडली. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इन इयर 1 दॅट युजलेस लेटर सी वुड बी ड्रॉप टू बी रिप्लेस आयदर बाय के or yes, and likewise X would no longer be part of the alphabet. एका वर्षी इयर 1 सी हे निरुपयोगी अक्षर गाळून त्या जागी के किंवा यस हे अक्षर घेण्यात यावे आणि त्याचप्रमाणे एक्स हे अक्षर अल्फाबेटमधून पूर्णपणे काढून टाकावे. द ओनली केस इन विच सी वुड बी रिटेन वुड बी द च फॉर्मेशन विच विल बी डेल्ट विथ लॅटर. सी हे फक्त सी एच च हे 2 अक्षरांचा जेव्हा संयोग होतो, अक्षरे जेव्हा एकत्रितपणे येतात तेव्हाच वापरले जाईल आणि त्याबद्दलही नंतर ठरवले जाईल. इयर 2
might reform W spelling so that which and one would take the same consonant. दुसऱ्या वर्षी डब्ल्यूच्या स्पेलिंगमध्ये सुधारणा करावी जेणेकरून विच आणि वन हे दोन्ही शब्द एकाच व्यंजनाने सुरू होतील. व्हाईल इयर थर्ड might well abolish by replacing it with I and year four might fix the G, J anomaly once and for all. तिसऱ्या वर्षी Y हे अक्षर पूर्णपणे वगळून त्याऐवजी I हे अक्षर घेता येईल आणि चौथ्या वर्षी G, J ची विसंगती गोंधळ कायमची ठीक करून टाकेल. Generally, then the improvement would be continue year by year with year 5 doing away with useless double consonant. सहसा मग दर वर्षागणिक सुधारणा होत राहील म्हणजे इयर 5 पाचव्या वर्षी शब्दातील दुहेरी व्यंजन वगळता येतील, निरोपैकी 2 व्यंजने वगळता येतील आणि इयर 6 to 12 or so modifying vowels and the remaining voiced and unvoiced consonant आणि 6व्या ते 12व्याच्या आसपास सर्व स्वर आणि उर्वरित व्यंजने बदलता येतील. By year 15 or so it would finally be possible to make use of the radiants. Let's see Y and X. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वाचण्यामध्ये लक्षात येतं आहे की त्यांनी वायचं ठिकाणी आय असे वेगवेगळ्या लेटर्स चेंज केलेले आहे आणि तशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, उच्चार करायचा. उच्चार काय होतो, सेम होते, फक्त त्यांनी काय केलं लेटर आदलाबदल केलेला आहे. ते लेटर वगळून दुसऱ्या लेटरचा वापर त्यामध्ये केलेला आहे. बाय नाव जस्ट अ मेमरी इन द मेंडर्स ओ ओल्ड डॉडरेज टू रिप्लाय च श अँड थ respectively. Finally, then after some 20 years of actually reform, we would have a logical coherent spelling in us exorant English speaking वर्ल्ड. अशा रीतीने अखेर 21 वर्षाच्या शुद्ध लेखन पद्धतीतील सुधारणा व नवरचनेतील इंग्रजी बोलण्याच्या जगात तर्कशुद्ध आणि सुसंगत शब्दांचे घटक वर्ण स्पेलिंग आपल्याला आढळतील. बघा वाचायला सुद्धा आपल्याला कठीण गेले की नाही. आपल्या रोजच्या रुटीनमधले जे लेटर्स आहे त्यांची जर आदलाबदल केली तर उच्चार हे सेम असतात पण आपल्याला वाचायला कठीण जातात. वन डे ड्युरिंग हिज लेक्चर ॲज द एडिटर of a small Missouri newspaper, Mark Twain received a letter from a leader who had found a spider in his paper. एके दिवशी एका छोट्या मिझोरी वृत्तपत्रामध्ये संपादक म्हणून काम करीत असताना मार्क ट्वेनला एका वाचकाचे पत्र आले की वृत्तपत्रामध्ये त्याला एक कोडी सापडला. ही वंडर वेदर दिस फोर्टनंट गुड ऑर बॅड लक. आणि हा शुभ शकुन होता की अपशकुन असा त्याला प्रश्न पडला. फाइंडिंग अ स्पायडर इन युअर पेपर, ट्वेन रिप्लाइड. मार्कने उत्तर पाठवले, वर्तमानपत्रामध्ये कोळी सापडणे हा काय इज नायदर गुड लक नॉर बॅड. मग हा काय तर शुभ शकुनही नाही आणि अपशकुन देखील. The spider was merely looking over our paper to see which merchant was not advertising so that he could go to that store, spin his web across the door and lead a life undisturbed peace ever afterward. त्यावर मार्क ट्वेन काय म्हणाला, तो कोळी केवळ कोणत्या व्यापाराने वर्तमानपत्रात आपली जाहिरात दिलेली नाही हे पाहत होता, जेणेकरून तो त्या दुकानात जाईल, तिथल्या दरवाजावर आपले जाळे विणेल आणि कोणत्याही व्यत्ययाविना यापुढे निवांतपणे आपले जीवन व्यतीत करू शकेल. असे मजेशीर उत्तर मार्क ट्वेनने दिलं. मार्क ट्वेन्स बर्थ इन नोव्हेंबर 1835 वॉज
heralded by the return of Halley's Comet. मार्क ट्वेनचा जन्म आणि हॅलेच्या धूमकेतूचा पुनरागमन या दोन्ही 1835 सालच्या नोव्हेंबर महिन्यातल्या विशेष घटना. Twain, who often remarked upon his curiosity, came to think of himself and the comet as uncountable fixed, cosmically linked, having come in together. He declared that he would be out together. या योगायोगाबद्दल ट्वेनला नेहमी असे वाटे की ते स्वतः आणि तो धूमकेतू या दोन्ही अतिशय विलक्षण गोष्टी असून त्यांचा एकमेकांशी वैश्विक संबंध आहे आणि त्या एकत्र या जगात आल्या असून त्या दोन्ही गोष्टी एकत्रच म्हणजेच काय तर एकाच वेळी जगातून निघून जाणार आहे असं त्यांनी जाहीर केले. इन फॅक्ट आणि खरोखर ट्वेन वॉज प्रूव्ह राईट आणि त्यांनी जे भाकीत केलेलं होतं ते योग्य होतं. ऑन द नाईट ऑफ हिज डेथ इन एप्रिल 1910 हेलीज कॉमेट वन्स अगेन ब्लेज थ्रू द स्काय. आणि त्यांनी जे भाकीत केलेलं त्याचप्रमाणे एप्रिल 1910 साली त्यांच्या निधनाच्या रात्री हॅलचा धूमकेतू पुन्हा आकाशात झळाळला. विद्यार्थी मित्रांनो, इथे आता काही मार्क ट्वेन यांची कोटेशन म्हणजेच काही अवतरणे दिलेले आहेत. बघा काय तर एप्रिल फूल्स डे, एप्रिल फुलचा दिवस. दिस इज द डे अपॉन विच वी आर रिमाइंडेड ऑफ व्हॉट वी आर ऑन द अदर 364. मग काय सांगितलं याच्यामध्ये तर इतर सर्व 364 दिवस आपण कसे असतो, कोण असतो याची आठवण करून देणारा हा दिवस. कोणता दिवस तर एप्रिल फुलचा दिवस. नंतर सेकंड आहे अ मॅन कॅनॉट बी कम्फर्टेबल विदाऊट हिज ओन ॲप्रोल. म्हणजेच मनुष्य स्वतःच्या स्वीकृतीशिवाय निश्चित राहू शकत नाही. नेक्स्ट कोटेशन अ पर्सन विथ अ न्यू आयडिया इज अ क्रँक अंटिल द आयडिया सक्सीड्स. म्हणजेच काय, एखादी नवीन कल्पना सुचलेला मनुष्य ती कल्पना प्रत्यक्षात उतरेपर्यंत विक्षिप्तपणे वागतो. नंतरचं कोटेशन काय आहे तर एज इज ॲन इश्यू ऑफ माइंड ओव्हर मॅटर. इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. वय हा मुद्दा म्हणजे शरीरापेक्षा मनाच्या मानण्यावर अवलंबून आहे. तुम्ही तो मांडला तर महत्त्वाचा, नाहीतर गौण आहे. म्हणजे वय हे काय तर शरीराचं आहे की मनाचं, यावर आपलं मत हे अवलंबून असतं. नेक्स्ट ऑन जनरलायझेशन आर फॉल्स इन्क्लुडिंग धिस वन. सर्वसामान्य विधाने असत्य असतात, हे विधान देखील. बी केअरफुल अबाउट रीडिंग हेल्थ बुक्स. यू मे डाय ऑफ अ मिसप्रिंट. म्हणजेच आरोग्याविषयीची पुस्तक काळजीपूर्वक वाचा. चुकीच्या छपाईमुळे तुमचा जीव जाऊ शकतो. म्हणजे त्या आरोग्याविषयीच्या पुस्तकामध्ये जर चुकीचं दिलेलं असेल आणि आपण त्याप्रमाणेच जर केलं तर आपला जीवसुद्धा जाऊ शकतो, इथं असं सांगायचं आहे. नेक्स्ट क्लासिक अ बुक विच पीपल प्रेज अँड डोंट रीड. म्हणजेच काय, अभिजात वाङ्मय हे असे पुस्तक आहे ज्याची लोक नेहमी वाहवा करतात पण कधीच वाचत नाही. नेक्स्ट कोटेशन आहे ह्युमर इज मॅनकाइंड्स ग्रेटेस्ट ब्लेसिंग. म्हणजेच काय, विनोद किंवा हास्य हे मनुष्य जातीला मिळालेले सर्वात मोठे महान वरदान आहे. नेक्स्ट कोटेशन इज आय एम ॲन ओल्ड मॅन. मी एक वयोवृद्ध विसम आहे. अँड हॅव नोन अ ग्रेट मेनी ट्रबल्स. आणि कित्येक अडचणी मला माहीत आहेत. पण मोस्ट ऑफ देम नेव्हर हॅपन. पण त्यातल्या बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत की त्या कधीही माझ्यासोबत घडलेल्याच नाही. नेक्स्ट कोटेशन आय मस्ट हॅव अ प्रोडिजियस क्वांटिटी ऑफ माइंड. इट टेक्स मी ॲज मच ॲज अ वीक समटाईम्स टू मेक इट अप. म्हणजेच माझ्या मेंदूची शक्ती इतकी अफाट असावी कारण मला एखाद्या गोष्टीसाठी तयार करण्यासाठी निर्णयाप्रत नेण्यासाठी कधीकधी मला अक्षरशः 1 आठवडा लागतो. इफ यू टेल द ट्रूथ. तुम्ही जर खरे बोललात. यू डोंट हॅव अ रिमेंबर टू एनिथिंग.
तर तुम्हाला काही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही. इट इज बेटर टू डिझर्व हॉनर्स अँड नॉट हॅव देम दॅन टू हॅव देम अँड नॉट डिझर्व देम. म्हणजे योग्यता नसताना सन्मान मिळण्यापेक्षा तो सन्मान मिळवण्यास पात्र असणे व तो न मिळणे अधिक श्रेयस्कर. इट इज बेटर टू कीप युअर माउथ क्लोज अँड लेट पीपल थिंक यू आर अ फूल दॅन टू ओपन इट अँड रिमूव्ह ऑल डाऊट. अतिशय छान असं कोटेशन आहे बघा हे. तुम्ही गप्प आहात याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असे लोकांना वाटले तरी चालेल, पण आपले तोंड उघडून त्यांचा समज पक्का होऊ देऊ नका. नेक्स्ट कोटेशन. इट्स नो वंडर दॅट ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. फिक्शन हॅज टू मेक सेन्स. म्हणजेच काय तर सत्य हे कल्पित गोष्टीपेक्षा चमत्कारिक असते, त्यात काही नवल नाही. शेवटी कल्पित गोष्टी मात्र सुस्पष्ट व तारतम्याला धरून असायला हवीत. वेन एव्हर यू फाइंड युअर सेल्फ ऑन द साईड ऑफ द मेजॉरिटी इट इज टाईम टू पॉज अँड रिफ्लेक्ट. म्हणजेच काय तर तुम्ही बहुमताच्या बाजूने आहात असे जर तुम्हाला लक्षात आले तर थांबा आणि परत पुन्हा नीट विचार करा, त्याचं चिंतन करा. Why is it that we rejoice at a birth and grieve at a funeral? It is because we are not the person involved. म्हणजेच जन्माच्या वेळी आपण आनंद साजरा करतो आणि अंत्यसमयी शोक व्यक्त करतो. असे का बरं? याचं कारण आपण स्वतः त्या व्यक्तीच्या जागी नसतो. नेक्स्ट कोटेशन. थाउजंड्स ऑफ जीनियस लिव्ह अँड डाय अनडिस्कवर्ड आयदर बाय देमसेल्स ऑर बाय अदर्स. म्हणजे हजारो अतिबुद्धिमान माणसे जगत असतात आणि मरत असतात, पण त्यांची कोणी दखल घेत नाही, न ते स्वतः न इतर कोणी. थंडर इज गुड. मेघगर्जना छान असते. थंडर इज इम्प्रेसिव्ह. मेघगर्जना प्रभावी असते. पण इट इज लाइटनिंग दॅट डज द वर्क. पण शेवटी खरे काय? वीजच करत असते. म्हणजेच काय? गरजेल तो पडेल काय. वेन आय वॉज यंगर. मी लहान होतो तेव्हा. आय कुड रिमेंबर एनिथिंग वेदर इट हॅपन ऑर नॉट. म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा न घडलेले सर्व काही माझ्या लक्षात राहायचे. वेन युअर फ्रेंड्स बिगिन टू फ्लॅटर यू ऑन हाऊ यंग यू लुक इट्स अ शुअर साईन यू आर गेटिंग ओल्ड. तुम्ही किती तरुण दिसतात असे म्हणत तुमची मंडळी जेव्हा फाजील स्तुती करू लागतात तेव्हा तुम्ही नक्कीच म्हातारे होऊ लागला आहात असे समजावे. असे अतिशय छान असे कोटेशन मार्क ट्वेन यांनी दिलेले आहेत. या कोटेशनमधून आपण नक्कीच काही ना काही बोध हा घेऊ शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण मार्क ट्वेन हा लेसन पूर्णपणे मराठीत अभ्यासलो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.